श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 35वा सर्ग वाचूया. शोणभद्रा पार करून विश्वामित्र इत्यादींचे गंगा तटावर पोहोचून येथे रात्री राहणे आणि श्रीरामांच्या विचारण्यानंतर विश्वामित्रांचे त्यांना गंगोत्पत्तीची कथा सांगणे. महर्षींसहित विश्वामित्रांनी उरलेली रात्र शोणभद्रेच्या किनाऱ्यावर घालविली. तेव्हा रात्र संपून सकाळ झाली तेव्हा ते श्रीरामचंद्रांना म्हणाले, श्रीराम, रात्र संपली, सकाळ झाली, तुझं कल्याण हो. चल चल, उठ आणि निघण्याची तयारी कर. मुनींचे ऐकून पूर्वकालाचे नित्यनियम पार पाडून श्रीराम निघण्यास तयार झाले व म्हणाले, ब्रह्मन, शुभ्र जलानं परिपूर्ण आणि आपल्या किनाऱ्यांनी सुशोभित शोणभद्र तर अथांग आहे. आपण कोणत्या मार्गानं शोणभद्र पार करणार आहोत? विश्वामित्र म्हणाले, श्रीराम, मी पहिल्यानंच त्याचा विचार करून ठेवला आहे. बुद्धिमान विश्वामित्रांनी असे म्हटल्यावर ते महर्षी नाना प्रकारच्या वनांची शोभा पाहत तेथून निघाले. खूप दूरचा मार्ग पार केल्यावर दुपार होत आल्यावर त्या सर्व लोकांनी मुनिजनसेवित नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचून तिचे दर्शन घेतले. हंस व सारस असलेल्या पुण्यसलीला भागीरथीचे दर्शन घेऊन श्रीराम व सर्व मुनी फार आनंदित झाले. त्यावेळेस सर्वांनी गंगा तटावर तळ ठोकला. मग विधिवत स्नान करून त्यांनी देव व पितरांचे तर्पण केले. त्यानंतर अग्निहोत्र करून अमृताप्रमाणे गोड मानून उरलेल्या अन्नाचे भोजन केले. त्यानंतर ते सर्व कल्याणकारी महर्षी प्रसन्न चित्ताने महात्मा विश्वामित्रांना चारी बाजूंनी घेरून गंगा तीरावर बसले आणि श्रीराम व लक्ष्मण यथायोग्य जागी बसले. तेव्हा श्रीरामांनी प्रसन्न चित्ताने विश्वामित्रांना विचारले, भगवन, मी हे ऐकू इच्छितो, 3 महामार्गांनी वाहणारी ही गंगा नदी कशा प्रकारे तिन्ही लोकात हिंदून नद्यांचा स्वामी समुद्रात विलीन होते? श्रीरामांच्या या प्रश्नाने प्रेरित होऊन महामुनी विश्वामित्रांनी गंगेच्या उत्पत्ती व वृद्धीची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. श्रीराम, हिमवान नावाचा एक पर्वत आहे. तो सर्व पर्वतांचा राजा आणि सर्व प्रकारच्या धातूंचा खजिना आहे. हिमवानाच्या 2 कन्या आहेत. त्यांच्या सुंदर रूपाची या भूतलावर तुलनाच नाही. मेरू पर्वताची मनोहारिणी पुत्री मेना हिमवानाची प्रिय पत्नी आहे. सुंदर कटी प्रदेशावाली मेनाच या 2 कन्यांची जननी आहे. रघुनंदन, मेनाच्या गर्भातून जी पहिली कन्या जन्मली ती ही गंगा. ही हिमवानाची पहिली मुलगी. हिमवानाचीच दुसरी कन्या उमा. काही कालानंतर सर्व देवांनी देवकार्याच्या सिद्धीसाठी ज्येष्ठ कन्या गंगेला, जी पुढे स्वर्गातून त्रिपथगा नदीच्या रूपात अवतीर्ण झाली, तिला हिमालयाकडे मागितली. हिमवानानं त्रिभुवनाचं हित करण्याच्या इच्छेने स्वच्छंदपणे जाणाऱ्या आपल्या लोकपावन कन्या गंगेला धर्मपूर्वक त्यांना दिली. तिन्ही लोकांचे हितचिंतक देव त्रिभुवनाच्या भल्यासाठी गंगेला मिळवून मनोमन कृतार्थ होऊन निघून गेले. रघुनंदन, गिरिराजाची जी दुसरी मुलगी उमा, ती उत्तम आणि कठोर व्रतपालन करीत घोर तपश्चर्येत मग्न होती. तिने तपोमय धनाचा संचय केला. गिरिराजानं उग्र तपश्चर्येत घडलेल्या आपल्या मुलीचं उमेचं लग्न प्रभावशाली भगवान रुद्राशी करून दिलं. रघुनंदन, याप्रमाणे सर्व नद्यात श्रेष्ठ गंगा आणि भगवती उमा या दोन्ही गिरिराज हिमालयाच्या मुली आहेत. सर्व जग त्यांच्या चरणाशी लीन होतं. गतिशीलतेत श्रेष्ठ श्रीरामा, गंगेच्या उत्पत्तीविषयी या सर्व गोष्टी मी तुला सांगितल्या. ही त्रिपथगामिनी कशी झाली हेही ऐक. पहिल्यानं ती आकाशमार्गी गेलेली होती. त्यानंतर ही गिरिजा कुमारी गंगा रमणीय देव नदीच्या रूपात देवलोकात आरूढ झाली होती.
मग जलरूपात प्रवाहित होऊन लोकांचे पापक्षालन करीत रसातळात पोहोचली होती. इथे 35वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 36वा सर्ग वाचूया. देवांचे शिवपार्वतीला सुरत क्रीडांपासून निवृत्त करणे आणि उमादेवीचे देवांना आणि पृथ्वीस शाप देणे. विश्वामित्रांचे बोलणे संपल्यावर श्रीराम व लक्ष्मण दोघा वीरांनी त्यांनी सांगितलेल्या कथेचे अभिनंदन करून मुनीवर विश्वामित्रांना असे म्हटले, ब्रह्मन, आपण ही अगदी उत्तम धर्मयुक्त कथा ऐकवली. आता आपण गिरिराज हिमवानाची ज्येष्ठ मुलगी गंगा हिचा दिव्य लोकाशी व मनुष्य लोकाशी असलेल्या संबंधाच्या वृत्तांताचं विस्तृत वर्णन करावं. कारण आपण विस्तृत वृत्तांत जाणता. लोकांना पवित्र करणारी गंगा कोणत्या कारणांनी 3 मार्गांनी प्रवाहित होते. नद्यांच्यात श्रेष्ठ गंगेची त्रिपथगा नावानं का प्रसिद्धी झाली. धर्मज्ञ महर्षी 3ही लोकात ती आपल्या 3 प्रवाहांनी कोणकोणते कार्य करते. श्रीरामांनी अशा प्रकारे विचारल्यावर तपोधन विश्वामित्रांनी मुनिमंडळात मध्ये गंगेसंबंधी सर्व गोष्टी पूर्ण रूपाने सांगितल्या. श्रीराम पूर्वीच्या काळी महातपस्वी भगवान नीलकंठाने उमादेवी बरोबर विवाह करून तिला नववधूच्या रूपात आपल्या जवळ येताना पाहून तिच्या बरोबर रतिक्रीडेस सुरुवात केली. परमबुद्धिमान महान देव भगवान नीलकंठाची उमादेवी बरोबर क्रीडा विहार करण्यात 100 दिव्य वर्षे गेली. इतक्या वर्षानंतर सुद्धा महादेवांना पुत्र झाला नाही. हे पाहून ब्रह्मा इत्यादी सर्व देव त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी विचार केला, इतक्या दीर्घ कालानंतर जर रुद्राच्या तेजाने उमादेवींना महान प्राणी झाला तर त्याचं तेज कोण सहन करणार. हा विचार करून सर्व देव भगवान शिवांकडे जाऊन त्यांना प्रणाम करून म्हणाले, देवलोकाच्या सेवेत तत्पर असणाऱ्या देवदेव महादेवा, देव आपल्याला नमस्कार करीत आहेत. प्रसन्न होऊन आपण आम्हा देवतांवर कृपा करावी. सूरश्रेष्ठा, हे लोक आपलं तेज सहन करू शकणार नाही. तेव्हा आपण क्रीडेतून मुक्त होऊन द्वेदबोधित तपश्चर्या उमादेवी बरोबर करावी. 3 लोकांच्या हितासाठी आपण आपलं तेज आपल्यातच धारण करावं. या सर्व लोकांचं रक्षण करावं. लोकांचा नाश करू नये. देवांचे हे बोलणे ऐकून सर्व लोक महेश्वर शिवाने ठीक आहे म्हणून त्यांचा विरोध स्वीकारला. मग ते म्हणाले, देवांनो, उमा व मी आम्ही दोघे आमच्या तेजानं तेज धारण करू. पृथ्वीवर वगैरे सर्व लोकात शांती नांदो. परंतु सूरश्रेष्ठ गण, जर हे माझं सर्वोत्तम तेज क्षुब्ध होऊन आपल्या स्थानापासून स्खलित झालं तर त्याला कोण धारण करणार ते सांगावं. त्यांचे ऐकून देव वृषभध्वज भगवान शिवाला म्हणाले, भगवान, आज आपलं तेज क्षुब्ध होऊन पडेल ते ही पृथ्वी देवी धारण करील. देवांचे हे बोलणे ऐकून महाबली देवेश्वर शिवांनी आपले तेज सोडले, ज्यामुळे पर्वत वनासहित ही सारी पृथ्वी व्यापली गेली. तेव्हा देवांनी अग्निदेवास म्हटले, अग्नी, तू वायूच्या मदतीनं भगवान शिवांच्या या महान तेजाला आपल्यात सामावून घे. अग्नी व्याप्त झाल्यावर ते तेज श्वेत पर्वताच्या रूपाने परिणित झालं. त्याबरोबर तेथे दिव्य बोरूंचे वनही प्रकट झाले. ते अग्नी व सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होते. त्याच वनात अग्निजनित महातेजस्वी कार्तिकेयाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर ऋषीसहित देवांनी अतिशय प्रसन्न होऊन उमादेवी आणि भगवान शिवांची अतिशय भक्तिभावाने पूजा केली. श्रीराम यानंतर गिरिजानंदिनी उमेचे नेत्र क्रोधाने लाल झाले. तिने सर्व देवांना रागाने शाप दिला. ती म्हणाली, देवांनो, मी पुत्र प्राप्तीच्या इच्छेनं पतीबरोबर समागम केला होता, परंतु तुम्ही मला थांबविलं. तेव्हा आता तुम्ही लोक आपल्या पत्नीपासून संतान उत्पन्न करण्यायोग्य राहणार नाहीत.
आजपासून तुमच्या बायका संतान उत्पन्न करू शकणार नाहीत, संतानहीन होतील. सर्व देवांना असे म्हणून उमादेवीने पृथ्वीलाही शाप दिला. भूमी, तुझं एक रूप राहणार नाही. तू बऱ्याच लोकांची भार्या होशील. खोट्या बुद्धीची पृथ्वी, तुझी इच्छा होती की मला पुत्र होऊ नयेत, तेव्हा माझ्या क्रोधानं कलुषित होऊन तूही पुत्रजनित सुख अथवा प्रसन्नता अनुभवू शकणार नाहीस. त्या सर्व देवांना उमादेवीच्या शापाने दुःखी बघून देवेश्वर भगवान शिवांनी त्यावेळेस पश्चिम दिशेस प्रस्थान केले. तेथून जाऊन हिमालय पर्वताच्या उत्तर भागात त्यांच्याच एका शिखरावर उमादेवी समवेत भगवान महेश्वर तपश्चर्या करू लागले. श्रीरामा, हा मी तुला गिरिराज हिमवानाची धाकटी मुलगी उमादेवीचा वृत्तांत विस्तृतपणे सांगितला. आता माझ्याकडून गंगेची कथा ऐक. इथे 36वा सर्ग पूर्ण झाला. काही चूकभूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.